नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले सुंदर असे फूल बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे गुलाबी मोती लागणार आहे, 6 नंबरचे पांढरे मोती, तंगूस, कात्री आणि सुई लागणार आहे. चला तर आपण बनवूया. सुरुवातीला आपण तंगूसमध्ये खाली गाठ मारून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 12 गुलाबी मोती ओवून घेतलेले आहेत. तुम्ही गुलाबीच्या ठिकाणी दुसरा कलर पण वापरू शकता. 12 गुलाबी मोती ओवून घेतले आपण आणि खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची आणि हे 12 मण्यांचं गोल तयार करायचं आहे. आता इथं पांढरा मोती घ्यायचा आहे, 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि परत एक पांढरा मोती, असे 5 मोती घ्यायचे. ते एकूण आपण सुरुवातीला पांढरा, 3 गुलाबी आणि परत पांढरा, परत त्या खालच्या एका मोतीमधून सुई काढून हे 6 मण्यांचं गोल तयार करायचं आहे. अशा प्रकारे आता पुढचं एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे एक मोती सोडायचा मध्यभागी आणि परत इथं एक पांढरा मोती घ्यायचा आहे, परत 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि परत एक पांढरा मोती, असे परत 5 मोतीच घ्यायचे आणि तो मधला मोती आपण सोडला होता त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे हा मधला सोडला आपण. आता तसंच पुढे करताना पण मधला एक सोडायचा आणि त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई घ्यायची. आता इथं पण तसंच करायचं आहे सेम. सुरुवातीला पांढरा मोती घ्यायचा, परत 3 गुलाबी घ्यायचे आणि परत एक पांढरा घ्यायचा, असे परत 5 मोती घ्यायचे. परत त्या मोतीमधून सुई काढायची आणि इथं पण 6 मण्यांचं गोल तयार होतं. आता परत प्रत्येक वेळेस करताना मध्ये एक मोती सोडायचं आहे, परत पांढरा घ्यायचा. तुम्ही हे फूल तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता. 5 नंबर मोतीमध्ये पण तुम्ही बनवू शकता. मी तर 6 नंबरचं मोती तर दाखवते आहे. परत इथं 5 मोती घेतले आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची, परत मधला एक मोती सोडायचा. अशी 4 आपण फुलं करून घेतले. आता एकूण इथं 6 होणार आहेत. पुढचे 2 फुलं करून घेऊया आपण. आता हे 6 फुलं तयार झालेले आहेत आपले. आता ह्याच्यानंतर आपल्याला तर ह्या पांढऱ्या मोतीमध्ये आपण सुई घ्यायची आणि तर 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेऊन वरचा एक मोती सोडून दुसऱ्या खालच्या एका मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. आता परत इथं एकच मोती घ्यायचं आहे आणि इकडचा जो पांढरा मोती होता दुसऱ्या पाकळीतला, त्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे आता परत ही सुई, आता हे जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत हे सोडायचे आहेत आणि परत पुढच्या 2 पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायचे, म्हणजे एक पाकळी पूर्ण सोडून द्यायची मध्ये. आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायचे. तर इथं पण तसंच करायचं आहे. इथं 3 पांढरे मोती घ्यायचे आणि परत एक पांढरा मोती सोडायचा आणि खालच्या बाजूनी दुसऱ्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. इथं परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे, परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. आता परत हे 2 सोडायचं आणि परत पुढच्या 2 ह्याच्यामध्ये घ्यायचं. म्हणजे आपण 12 मोती घातले होते, त्याच्यातले 6 आपण पाकळ्या केल्या आणि परत हे पांढऱ्या मण्यांच्या पाकळ्या 3 करणार आहेत. असे 3 होणार आहेत ते. तर हे मधले 2 सोडून परत पुढच्यामध्ये घेतलं आपण. आता इथं पण 3 परत पांढरे मोती घ्यायचे आणि वरचा एक मोती सोडायचा आणि खालच्या एका मोतीमधून सुई खालच्या बाजूने घ्यायची आणि परत इथं एक मोती घालायचा आहे. परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. अशी सुंदर अशी फूल तयार केलेली आहे आपण. आता सुई 2-3 मोतीमधून काढायची आणि इथं गाठ मारून तंगूस कट करून घेऊया. परत एकदा गाठ मारूया.
आणि सुई परत पुढच्या एका मोतीमधून घ्यायची, म्हणजे ती गाठ अशी व्यवस्थित लॉक होऊन जाते, निघणार नाही आहे परत. आता इथं आपण कट करून घेऊयात. अशा प्रकारे हे सुंदर असे फूल बनवले आहे. आता तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता आणि तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर 4-4 फुलांचा सेट बनवून देऊ शकता किंवा 5 फुलांचा सेट, किंवा असे छोटे छोटे फुलं करून तुम्ही डेकोरेशन म्हणून ताटाभोवती ठेवू शकता, किंवा नैवेद्याची वाटी किंवा छोटे निरांजन पण तुम्ही ह्याच्यावर ठेवून डेकोरेशन करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या फुलांचा डेकोरेशनसाठी वापर करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.